पत्राचाळ व्यवहाराशी संबंध नसल्याचा राऊतांचा दावा ईडीनं खोडून काढलाय। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणी संकल्पनेच्या संपूर्ण प्रक्रियेत राऊत सहभागी होते असा दावा ईडीनं दोषारोप पत्रात केलाय। 12 ऑगस्ट 2006 रोजी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांना गोरेगाव इथल्या सिद्धार्थनगरमधील पत्राचाळीच्या पुनर्विकासाबद्दल चर्चा करायची होती। ही चर्चा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होती। तेव्हा या बैठकीत संजय राऊत आणि त्यांचे सहकारीही उपस्थित होते। त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 3 ऑक्टोबर 2007 ला या संदर्भात घेतलेल्या बैठकीत राऊत उपस्थित होते असं दोषारोप पत्रात म्हटलंय। ज्यावेळी ही बैठक झाली त्यावेळी काँग्रेसचे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते। घडलेल्या गुन्ह्यातून संजय राऊत यांना गुरु आशिष कंपनीकडून 3,28 लाखांचा लाभ झाला आहे असंही आरोपपत्रामध्ये म्हटलंय। या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा संजय राऊत करत होते। मात्र पत्राचाळ प्रकरणाशी संबंधित अनेक बैठकांमध्ये ते स्वतः का उपस्थित होते असा सवाल देखील ईडीनं उपस्थित केला। मुळात त्या प्रकरणामध्ये मी फार खोलवर गेलेली नाहीये, पण त्या प्रकरणामध्ये 4 अजूनही जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि होते, त्याच्यात मोहित कंबोजचं पण एक नाव आहे, पण जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष मात्र होत आहे। आणि संजय राऊत हे लढवय्ये आहेत, लढतायत। दरम्यान भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। पत्राचाळ प्रकरणासंदर्भात भातखळकरांनी पत्र लिहिलेलं आहे। पत्राचाळ प्रकरणी शरद पवार यांच्याही सहभागाची चौकशी व्हावी असा उल्लेख असलेलं पत्र अतुल भातखळकरांनी लिहिलेलं आहे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। पत्राचाळ प्रकरणी फडणवीसांना अतुल भातखळकरांनी पत्र लिहिले आणि त्यात शरद पवारांच्या सहभागाची चौकशी करा अशी मागणी केलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पत्र पाठवून आज मागणी केली आहे। मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याच्या कारस्थानामध्ये संजय राऊतांच्या शिवसेनेबरोबर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तत्कालीन काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री या सगळ्यांचा काय सहभाग आहे किंवा नाही याची सर्वस्तरीय चौकशी करावी।